अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे येथून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असलेलं मालखेड तलाव हे आज पर्यटनाचं एक विशेष आकर्षण आणि नयनरम्य ठिकाण झालेलं आहे। निसर्गरम्य परिसर विविध सुंदरतेने नटलेला दिसतो आहे। हिरवेगार रान हे सर्वदूर आणि सगळीकडे पसरलेले आहे। अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर या भागातील अनेक लोक, अनेक जनसमुदाय या पर्यटन स्थळांना भेटी देत असतात। Let's go! Let's go! Let's go! Shit! We make the club rock, line 'em up, straight shots. She make that ass pop, line 'em up, make it drop. We make the club rock, line 'em up, straight shots. She make that ass pop, line 'em up, make it drop, make it drop, make it drop, 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 She make that ass pop, line 'em up, make it drop. Let's go. Shit, we make the club rock, line 'em up, straight shots. She make that ass pop, line 'em up, make it drop. We make the club rock, line 'em up, straight shots. She make that ass pop, line 'em up, make it drop. आजूबाजूला असलेला जंगलाने निसर्गरम्य असा हा परिसर, त्यामुळे हे पर्यटन स्थळ पाहण्यासाठी विदर्भामधील पर्यटक आणि अनेक शाळा व शाळकरी विद्यार्थी सुद्धा येथे भेटी देत असतात। आणि मालखेडचं पर्यटन स्थळ हे आज संपूर्ण विदर्भामधील एक अग्रगण्य पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येत आहे। अमरावती जिल्ह्यातील सावंगा विठोबा हे प्रसिद्ध अवधूत महाराजांचे मंदिर विदर्भामध्ये प्रसिद्ध आहे। सावंगा विठोबा गावाला लागूनच मालखेड तलाव हे फार मोठे पर्यटन स्थळ आहे। 2 वर्षांपासून सतत दुष्काळाची परिस्थिती आणि त्यामुळे या तलावामध्ये पाण्याची पातळीही खालावली होती। पर्यटकांनी याकडे पाठ फिरविली होती। मात्र यावर्षीचा चांगला पाऊस झाल्याने मालखेडचा तलाव हा सुमारे 100% भरलेला आहे। त्यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणी बोटिंगचा आस्वाद घेण्यासाठी, आनंद घेण्यासाठी येत आहेत। लहान मुलांसाठी खेळणी, रेल्वेगाडी आणि आकर्षक असे भूलभुलैयाचे शेड येथे लावण्यात आलेले आहे। आणि सोबतच वॉटर पार्क आणि पोहण्याचा तलाव, राहण्याची सुंदर आणि वातानुकूलित व्यवस्था, वेळेवरती आरक्षण मिळत असल्यामुळे पर्यटकांना भुरळ पाडणारे हे केंद्र झालेले आहे। आज आपण चांदूर तालुक्यातील कृष्णाजी सागर मालखेड तलाव पर्यटन स्थळ येथे आलो आहोत। हे तालुक्यातीलच नव्हे तर विदर्भातील प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे। या पर्यटन स्थळाला विदर्भातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील संपूर्ण परिवारासह या मालखेड पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी जनसमुदाय येत असतो। आज आपल्यासोबत आहेत चांदूर रेल्वेचे कर्तव्यदक्ष तहसीलदार, हे या मालखेड पर्यटन स्थळाबद्दल आपल्याला माहिती देतील।
चांदूर रेल्वे तालुक्यातील हा जो कृष्णाजी सागर तलाव आहे, या ठिकाणी उत्तम अशी पर्यटनासाठी एक महत्त्वाची संधी आहे. यावर्षी पाऊस भरपूर झाल्यामुळे या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था आहे, स्विमिंगची व्यवस्था आहे, मिनी रेलची व्यवस्था आहे. यासोबतच लहान मुलांसाठी खेळण्याची भरपूर या ठिकाणी साहित्य आहे. तरी सर्व पर्यटकांना मी आवाहन करू इच्छितो की या ठिकाणी आपण यावं आणि नैसर्गिक सानिध्याचा व्यवस्थित मनमुराद असा आनंद घ्यावा व स्वच्छता ठेवून पर्यावरणाचं रक्षणसुद्धा आपण करावं असं मी आवाहन करतो. धन्यवाद. आपण आहो मालखेड पर्यटन स्थळ या रेल्वे गाडीमध्ये. येथील जे कित्येक दिवसापासून या पर्यटन स्थळावर रेल्वे गाडीचे ड्रायव्हर बनून लहान मुलांना आनंद देतात. आपण किती दिवसापासून या रेल्वे गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करता? मला कम से कम 3 वर्ष झाले आहे इथे ड्रायव्हिंग करायला. आणि येथे जे मुलं या रेल्वे गाडीमध्ये बसायला येतात त्यांच्या काय त्याच्यावरची प्रतिक्रिया असतात? त्यांच्यावरच्या प्रतिक्रिया म्हणजे अशा असते त्यांच्या की खूप छान वाटते त्यांना. म्हणजे असं म्हणजे पर्यटन स्थळावर आपण फिरल्यासारखं वाटून राहिलं त्यांना, असं हे होते त्यांच्या मनात. कृष्णाजी सागर पर्यटन स्थळ मालखेड तलाव येथे आपण उपस्थित आहोत. येथे हजारोच्या संख्येने पर्यटन करण्यासाठी पर्यटक येत असतात. त्या पर्यटकांची विशेष अशी काळजी घेण्यासाठी येथील व्यवस्थापकीय संचालक गजाननजी खंडार यांना आपण या पर्यटन स्थळाबद्दल त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेऊ. हे पर्यटन केंद्र सन 2015-16 पासून माझ्याकडे आहे. 15-16 पासून मी सतत चालवत आहे. इथे येणारे जवळपास विदर्भातील पर्यटक प्रामुख्याने येत असतात. साधारणतः जवळचे जिल्हे म्हणजे अमरावती, यवतमाळ, वर्धा, वाशिम आणि अकोला या जिल्ह्यातून जास्त पर्यटक आमच्या पर्यटन केंद्रावर येत राहतात. त्याचाही जो फ्लो असते तो साधारणतः एक सिजनेबल प्रमाण असतोच. त्यामध्ये दिवाळीच्या नंतर जे पर्यटक येतात तर ते पर्यटक ते एकदम मार्चपर्यंत असे कंटिन्यू चालतात. मार्चच्या नंतर थोडा फ्लो कमी होतो. उन्हाळ्यामध्ये थोडे पर्यटक कमी असते. मागील 2 वर्षामध्ये डॅममध्ये पाऊस कमी असल्यामुळं थोडं पर्यटकांचा फ्लो कमी होता. पण यावर्षी 100% आमचा डॅम पूर्ण भरला असल्यामुळे त्यामुळे पर्यटकांचा सध्या ओढ जास्तीत जास्त आहे. या ठिकाणी म्हणजे अशा सुविधेमध्ये आमच्याकडे बोटिंग उपलब्ध आहे, स्विमिंग टँक उपलब्ध आहे, लहान मुलं आणि महिलांकरता वॉटर पार्क आहे, मिनी ट्रेनची एक सवारी म्हणून आम्ही एक करतो, छोट्या मुलांकरता उड्या मारणे किंवा काही खेळणे म्हणून जम्पिंग, मिकी माऊस अशा प्रकारचे आम्ही इन्स्ट्रुमेंट्स लावलेले आहे. 3D शो पुन्हा विद्यार्थ्यांकरता सवलतीमध्ये आम्ही उपलब्ध करून देतो. या ठिकाणी जास्तीत जास्त शालेय ज्या सहली येतात त्या सहली ना साधारणतः आम्ही सवलती देत असतो. त्यांचे आम्ही असे पॅकेज तयार केलेले आहे. सवलतीच्या पॅकेजमध्ये एक म्हणजे नर्सरीपासून तर 4थ्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांकरता एक पॅकेज असं वेगळं सवलतीचं, साधारणतः त्यांना 20 ते 25% प्रमाणे इतकी सवलत त्या तिकिटीमध्ये मिळते. आणि 5वा ते 12वी वर्गापर्यंतचं एक दुसरं वेगळं पॅकेज आहे, त्याच्यामध्ये आम्ही सवलती देतो. त्या सवलतीमुळे इथले ज्या संपूर्ण शाळा आमच्या इथे येत असतात पर्यटन म्हणून. या पर्यटन स्थळावर जे विदर्भातून लोक येतात त्यांचा येथील अनुभव हे तुम्हाला कसा आला? हो, विदर्भातली संपूर्ण ज्या विदर्भातून जे लोक येतात आमच्याकडे तर त्यांचा ती तर आम्ही जेवणाची म्हणजे व्यवस्था ऑर्डरप्रमाणे आम्ही करतो. तसं जेवणाची व्यवस्था तशी दररोज म्हणून बाकी आता लोकांच्या आवडीचं झुणका भाकर केंद्र असल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त तिथं सुविधा देतो. झुणका भाकर केंद्राची कोणाची ऑर्डर असली तर आणखी आम्ही त्यांना पूर्ण जेवणाची व्यवस्था करून देतो.
किंवा त्याचप्रमाणे कोणतेही असं आमच्या इथे सुसज्ज असं वाढदिवसाचे कार्यक्रम होतात, लग्न समारंभसुद्धा होतात, गेट टुगेदरचे कार्यक्रम सतत चालू असते. त्यामुळे आमच्याकडे भव्य असा हॉल उपलब्ध आहे. त्या हॉलमध्ये नेहमी कार्यक्रम चालू असतात. अमरावती जिल्ह्यातील सर्व अधिकारी, क्लास 1 अधिकारी या पर्यटनाला नेहमी भेट देत असतात. त्यामुळे सर्वांचा अभिप्राय असा आहे की बा हे एकदम सुसज्ज असं नैसर्गिक ठिकाणी असलेलं एक पर्यटन केंद्र आहे. सर्वांना इथे आल्यावर आनंद होतो व लहान मुलांकरता किंवा फॅमिली घेऊन येतात तेव्हा त्यांचा पूर्ण दिवस या पर्यटनावर खेळण्यामध्ये व एन्जॉय होते आणि ते समाधानपूर्वक घरी जातात असा आमचा अनुभव आहे. असे हे मालखेड पर्यटन स्थळ याला कृष्णाजी महाराज पर्यटन केंद्र म्हणून संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. अवघ्या 2 किलोमीटरवर येथील अवधूत महाराज देवस्थान आहे, जेथे गुढीपाडवा आणि दसऱ्याला फार मोठा असा कार्यक्रमाचे आयोजन होते. कृष्णाजी महाराज असे हे प्रसिद्ध पर्यटन केंद्र आहे. त्यानंतर येथून जवळच पाताळेश्वर देवस्थान आहे. तेथे महाशिवरात्री आणि श्रावण मासमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन होत असते. तेथील जे दर्शनासाठी येणारे लोक आणि अवधूत महाराज संस्थानला भेट देणारे लोक सर्व या पर्यटन स्थळ केंद्राला भेट देतात. मी विदर्भ न्यूज चॅनलसाठी बंडू आठवले, राजू शिवणकर, चांदूर रेल्वे. शनिवारी, रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी येथे पर्यटकांची भरपूर गर्दीही पाहावयास मिळते. यावर्षी रिमझिम पाऊस सुरू असताना अनेक पर्यटक या ठिकाणी येताना दिसत होते. मालखेड पर्यटन स्थळ हे आपल्याला बघायला येण्यासाठी अमरावती ते चांदूर रेल्वे येथून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर अमरावती मार्गावर मालखेड हे पर्यटन स्थळ आहे. या मालखेड पर्यटन स्थळाला भेटी देण्यासाठी पर्यटक येतात. येताना किंवा जाताना फार पुरातन असलेली पाताळेश्वर देवस्थान मांजरखेड येथे सुद्धा देवदर्शन करतात. श्रावण महिन्यामध्ये या पाताळेश्वर देवस्थानामध्ये भाविकांची रीघ लागलेली असते. विदर्भ न्यूज करिता चांदूर रेल्वे येथून बंडू आठवले आणि राजू शिवणकर यांचा हा पर्यटकीय वृत्तांत.